ग्रंथास्वादचा आज 50वा कार्यक्रम करायची आम्हाला संधी दिली याच्याबद्दल मी ग्रंथास्वाद करतो. त्यांच्या ओव्यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. चुकून टाइम्स ऑफ इंडियामध्ये ते संत बहिणाबाई म्हणून लिहिलं गेलंय. या 17व्या शतकात होते. आम्ही ज्यांच्या ओव्या घेत आहेत ते बहिणाबाई चौधरी त्या या 20व्या शतकात घेत आहेत. त्यांचा 1880 सालचा जन्म आहे आणि 1951 साली त्या वारल्या. त्यांच्या ओव्यांबद्दलच आज आम्ही बोलतो. मी आधी ओळख करून देतो. मला थोडेफार लोक ओळखतात, पण माझं नाव रवी कुलकर्णी. माझ्या बाजूला बसली ती माझी नात दुर्गा कुलकर्णी. त्याच्या बाजूला आमच्या स्नुषा प्राजक्ता कुलकर्णी. पुढे पेटीवर आहेत ते श्रीराम दास. हे आम्हाला साथ करतात. बहिणाबाईंबद्दल बोलताना बहिणाबाईंच्या ज्या ओव्या आहेत या अहिराणी भाषेतल्या आहेत. अहिराणी किंवा खानदेशी वराडी ज्याला भाषा म्हणतात त्यात लिहिलेल्या आहेत. तो काळ जो होता तो साधारण अगदी शेवटचं 19व्या शतक आणि 20व्या शतकात. त्या काही शिकलेल्या नसल्यामुळे त्या फक्त गायच्या, ओव्या म्हणायच्या. त्या कधी लिहिल्या गेल्या नाही. पण त्यांना जी 2 मुलं होती ते नाही. त्यांना जी 2 मुलं होती त्याच्यातले सोपान म्हणून जे होते ते चांगले कवी झालेले होते. 1931 साली त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आणि ते साहित्यामध्ये साहित्यिक लोकांच्या बरोबर बसायला. त्यांना नेहमी वाटायचं की आपल्या आईच्या एवढ्या सुंदर कविता आहेत त्या लोकांपर्यंत पोचावे. लोकांपर्यंत कसं काय पोचवावं यासाठी ते फार उत्सुक होते. 1931 सालानंतर ते खूप लोकांना भेटले. त्याच्यामध्ये दादा धर्माधिकारी होते, त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे होते, प्राध्यापक मधुकर फाटक होते. पण या सगळ्यांना भेटून सुद्धा त्यांनी फक्त हे चांगलं आहे म्हणून सांगून त्यांना परत दिलं. याचं कारण त्याची भाषा. त्या बोली भाषेतल्या ओव्या त्या लोकांना काही पटेना आणि शुद्ध मराठीतलं काव्य असावं असंच त्यांना वाटत होतं. दरवेळेला ह्यात परत आलेल्या ओव्या याचं कसं काय प्रसिद्धीकरण करता येईल म्हणून ते सगळ्यांना सांगत असायचे. त्याच काळात एक अतिशय मराठीतला प्रचंड माणूस होता. त्या माणसाने मराठी नाटकांवर, मराठी सिनेमावर, मराठी राजकारणावर, मराठी पत्रिकारितेवर या सगळ्यावर अधिकार गाजवला होता. असं ते प्रचंड व्यक्तित्व म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. त्या अत्रेकडे ते जेव्हा गेले तेव्हा म्हणाले की मी तुम्हाला माझ्या आईंच्या काही ओव्या म्हणून दाखवतो. फार सुंदर ओव्या आहेत आणि म्हणून मी दाखवतो. त्या ओव्यामध्ये एक ओवी त्यांची फार अगदी आवडीची होती आणि ती त्यांनी म्हणून दाखवली. हेरीत 2 मोठा मोठा दोन्ही मध्ये पाणी येत, आडोयाले कणाचा तो दोन्ही मध्ये गती, 2 नाडा समदूर दोन्ही मध्ये झिज एक, दोन्ही बैलांचं ओढणं दोन्ही मध्ये ओढ येत, उतरणी चढणीचे नाव 2 धाव एक, मोठ चालवतो एक, जीव पोसतो कितीक. ही त्याने ओवी ऐकली. त्यांच्या हातातनं ती वही काढून घेतली आणि वही काढून त्यांनी वाचायला सुरुवात केली. तासभर ते त्याच्यात गुंगून गेले होते आणि म्हणायला लागले हे मराठी माणसांपासून तुम्ही दूर का ठेवलंय? आपण याला प्रसिद्ध केलं पाहिजे. त्याच दिवशी सोपानदेव नाशिकला जाणार होते. त्यांना थांबवून घेतलं आणि प्रसिद्धीला ते पुस्तक दिलं. दुर्दैवाची गोष्ट अशी की 1950च्या शेवटची गोष्ट आहे. त्या काळात
सगळं मुद्रण जे व्हायचं ते खिळे वगैरे लावून व्हायचं आणि त्यामुळे फार वेळ लागत होता पुस्तक हे व्हायला, प्रसिद्ध व्हायला. अशा वेळेला 3 डिसेंबर 1951 बहिणाबाईंचं देहांत झालं आणि पुस्तकाचं काम थोडंसं थांबलं. पण 3 डिसेंबर 1952 त्यांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी हे पुस्तक प्रसिद्ध केलं गपा पुच्चुरीने. ते आलं. हा आचार्य अत्रेंचा स्पर्श पुस्तक आणण्यापर्यंत झाला, पण मराठी भाषिकांना मला वाटतं त्याचा काही सुगावा लागला नाही आणि तेवढं काही पुस्तक गेलं नाही. 1961 मध्ये मानिनी म्हणून एक पिक्चर आला आणि त्याच्यामध्ये त्यांना खरोखर परिस्पर्श झाला. मंगेशकर फॅमिलीतल्या हृदयनाथ मंगेशकरनी त्यातली 2 गाणी उचलली, त्याच्यातले शब्द साफसूफ केले, त्यांनी मराठीकरण केलं त्याचं आणि 2 गाणी आपल्याला मानिनी चित्रपटातनं ऐकायला मिळाली. चित्रपटाच्या माध्यमातून ती गाणी मराठी लोकांपर्यंत पोहोचली, घराघरात पोचली, मराठी मनावर ठसली आणि ती त्यांच्या तोंडात घोळू लागली. एक मन वढाय वढाय आणि दुसरं अरे संसार संसार. ही 2 गाणी मराठी मनाला अगदी भावून गेली. पण ही दोन्ही गाणी बहिणाबाईंच्या भाषेत नाहीयेत, ती स्वच्छ केलेली आहे आणि त्याच्यामधलं पूर्ण गाणं सुद्धा घेतलेलं नाही. त्याच्यामधली काही अर्धवट गाणी घेतलेली आहेत. म्हणजे एकामधल्या 5 ओव्या घेतल्या आहेत, दुसऱ्यामधल्या 4च ओव्या घेतलेल्या आहेत. 4 ओव्या घेतल्या आहेत त्याच्यामध्ये खरोखर 11 ओव्या आहेत आणि 5 घेतल्या आहेत त्याच्यामध्ये 9 ओव्या आहेत. आम्ही हे संबंध सादर करायचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या भाषेतच करणार आहोत. आम्ही मराठीकरण करणार नाही आहोत. चाल वगैरे तशीच ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता बहिणाबाईंबद्दल मी सुरू करतो. त्यांच्याबद्दलची थोडी माहिती. बहिणाबाई ह्या जळगावच्या जवळच्या आसोदे गावच्या 8-9 किलोमीटरवर आहे जळगाव पासून. त्या आसोदे गावला त्यांचा जन्म झाला 1880 मध्ये आणि त्यांचं लग्न फक्त 13व्या वर्षी झालं. जळगाव मधल्या एका वतनदार कुटुंबात त्या गेल्या. आसोद्याला त्यांचे वडील महाजन होते. त्यांच्याबद्दल बोलताना त्या सांगतात, बापाजीच्या हायलीत येती थेट शेत करी, दारी पडी रास घरी भरवली कचेरी. गावामध्ये दबदबा बाप महाजन माझा, त्याचा काटे तोल न्याय जसा गावामध्ये राजा. या 2 ओव्यांमधनं त्याने आपल्या डोळ्यासमोर आपल्या वडिलांचं चित्र तयार केलं की कसे असतील, किती दरारा असेल, काय असेल. मला ही ओवी एवढ्यासाठीच सांगायला ही वाटली की व्यक्तिचित्र सुद्धा ते ओव्यात जेव्हा घ्यायचे त्यावेळेला आपल्या समोर चित्र उभं करायचे. त्यांनी ताबडतोब आईचंही तसंच सांगितलं, माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली, आम्हाईले केले गार स्वतः उन्हात तापली. त्या काळाचं चित्र आहे. त्या काळात बायकांना शिकवलं जायचं नाही, त्यांना कष्ट करायला लागायचे. कितीही मोठं जरी घर असलं तरी त्याच्यामध्ये कष्ट करायलाच लागायचे. ते शेतीची कष्ट असायचे, शेतीमध्ये वगैरे जायला लागायचं. पण पुरुष मात्र जरा थोडेसे काम करण्यात कमीच. ते गावामध्ये फिरणं, हे करणं, दरारा ठेवणं याच्यामध्ये. ह्या कष्टकरी बायकांचं कसं आयुष्य होतं ते त्याने ह्या ओवीत सांगितलं. पण मुलांवर केवढं प्रेम आणि त्या प्रेमातनं त्याने खरोखरच सुगरण कशी असावी ह्या सुगरणीचं वर्णन किंवा सुगरणीचं शिक्षण हे बहिणाबाईंना त्यावेळेला मिळालं. घरामध्ये जिव्हाळ्याचे धागे कसे असावेत, प्रेमाचे धागे कसे असावेत हे त्यांना एवढं काही समजलं की त्यामुळे त्यांनी त्याच्यावर एक रूपकात्मक ओव्यांचं गाणं तयार केलं. ते गाणं
हे गाणं खरोखरच ऐकण्यासारखं आहे. का ते दुर्गा. खोप्यामध्ये खोपा. तुम्ही बघितलं असेल सुग्रीण पक्षीचा जो घरट असतो जनरली नारळाच्या किंवा ताडाच्या झाडावर असं लटकलेलं असतं, फार सुंदर बांधलेलं असतं. पिलांचा विचार करून तिने इतकं सुंदर बांधलेलं असतं. उलट असतं, खालून आतमध्ये जायचं असतं, मध्ये पोटासारखा भाग असतो त्याच्यात असतं. सुग्रीण ते बांधते आणि चिमणा फक्त तिला काडी कापूस असल्या गोष्टी आणून देत असतो. पण ते जे विणकाम केलेलं असतं ते इतकं सुंदर असतं. घराचं विणकाम असंच प्रेमाच्या बंधाने, आतिथ्याच्या बंधाने, शिस्तीच्या बंधाने असंच घरात वातावरण तयार व्हावं, त्याचं घर सजवावं आणि ह्या बंधाने जिच्या इतकं सुंदर घर बनवावं
हे त्यांना सांगायचं आहे. पण ते कसं रूपकात्मक ह्याच्यातनं त्या सांगतायत. ह्या गाण्याला खरोखरच त्यांच्या ज्या ह्या ओव्या आहेत त्यांना एवढी डेप्थ आहे, इतकी खोली आहे की तुम्ही जेवढे अर्थ करत जाल तेवढे अर्थ त्याच्यात मिळतात. त्या म्हणतायत तो चिमणा तिला फक्त काड्या आणून देतोय, तो काही तेवढं काम करत नाही. तिले मिळेले जन्माचा कोण संगाती मिळतोय तर गण्या-गंप्या म्हणजे काही काम न करणार. मला वाटतं आजही तशी परिस्थिती थोडीशी आहे. सकाळी निघताना लोक विचारतात माझं पाकिट कुठे आहे, माझा रुमाल कुठे आहे, सगळं हातात दिल्यानंतर बाहेर निघतात. अशी परिस्थिती केव्हा केव्हा बघायला मिळते. तर तसं असू नये अशा प्रकारचं हे गाणं आहे. आणि ह्या गाण्यातनं त्यांना हे सुचवायचं आहे की कसा सुंदर संसार बनला पाहिजे. आणि ह्याची सगळी जबाबदारी त्या सुगृणीवर असते. सुगरण म्हणजे मग फक्त सुंदर जेवण नव्हे, तर सुगरण म्हणजे घरातलं वातावरण सगळं इतकं सुंदर करावं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना माहेराची फार ओढ. प्रेम म्हटलं म्हणजे ते तिथे देव असतो. प्रेम जिथे आहे तिथे देव. आणि त्यांना एकच प्रेम माहित आहे, लवकर लग्न झालंय, माहेरी जातात. माहेरी गेल्यानंतर त्यांना आईचं जे प्रेम मिळतं ते प्रेम बघून त्यांना म्हणते हाच देव आहे. आणि म्हणून त्या नेहमी आपल्या कामामध्ये कधीही जरी गुंग असल्या तरी तोंडाने माहेरची गाणी म्हणायची. अशाच एकदा त्या आपल्या शेतात माहेरची गाणी म्हणत होत्या. पण ऐकण्यासारखं स्त्री जीवनाचं अगदी छोट्या 2 ओव्यामध्ये त्याने संबंध जीवन कसं उलगडलेलं आहे ते मी आता सांगणार आहे. त्यांच्या शेतीच्या बाजूला बांधावर एक झाड आहे आणि त्या झाडाखाली योगी बसलाय. तो ध्यान लावायचा प्रयत्न करतोय. ध्यान लावताना त्याला असं वाटतंय की मला काहीतरी त्रास होतोय, कोणीतरी बडबडतंय, कोणीतरी गाणं म्हणतंय, मला ध्यान त्याचं लागत नाही. आणि तो एकदम म्हणतो बसला मी देव ध्याने काय मधी हे संकट, बाई बंद कर तुझ्या तोंडाची वटवट, माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग आली सासर आले कशासाठी. हे ऐकल्यानंतर बहिणाईने जे उत्तर दिलंय पहिल्या 2 ओव्यांमध्ये संबंध स्त्री जातीच्या आयुष्याचं वर्णन आहे, फोड आहे. आणि 3ऱ्या वर्णनामध्ये तिने त्याला देव दाखवलाय. आपण ऐकूया. सांगे शेतातली माती, गाते माहेराचं गाणं, लेक येईन रे पोटी. देर देर योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. देव कुठे भरीसनी जोरला, अरे उरीसनी माझ्या माहेरात सामावला. अरे लागले डोहाळे सांगे शेतातली माती. माहेरचं गाणं म्हणू नको, माझं ध्यान लागत नाही म्हणतो. हे काय आलंय? कुठली शेतातली माती? हे कशाला काही हे नसलं रेफरन्स नसल्यासारखं आपल्याला वाटतं, तसं नाहीये. लागले डोहाळे म्हणजे बायकांची आकांक्षा. सांगे शेतातली माती, तापली आहे माती संबंध. पावसाची तिला आस आहे. पहिला डोळा पावसाची आस आहे. 16 वर्षांच्या मुलीचं अगदी सुंदर वर्णन याच्यामध्ये आपल्याला दिसतं. ही डेप्थ आहे त्याची. मातीला वाटतंय की आता पाऊस पडावा, माझ्यामधलं बीज उगवावं, मी हिरवीगार होऊन जाते.
16व्या वर्षाच्या मुलीला वाटतं की माझ्यावर प्रेमाचा वर्षाव व्हावा, हे व्हावं. हे सगळं जे येतं हे स्त्रीच्या मनातलं जे येतं तो पहिला डोहाळा. नंतर हिरवी साडी नेसून मी लग्न करून केव्हा जाईल ह्याचा दुसरा डोहाळा. त्याच्यानंतर पुढे ते वाक्य म्हणतायत की गाते माहेराचं गाणं, म्हणजे या वेळेला दाखवतात की त्यांचं लग्नही झालेलं आहे. एका वाक्यामध्ये त्यांनी केवढा मोठा प्रवास करून टाकला की माझं लग्नही झालंय, आता गाते म्हणून माहेराचं गाणं ती त्यांचं लग्न झाल्यानंतरच गाणं. लेक येईन रे पोटी, आता खरे डोहाळे लागलीत की मला माझ्या याला पोटी लेक या. कारण काय, तिथे प्रेम आहे. मी जशी माहेरी गेल्यानंतर मला आई माझं प्रेम दाखवते, प्रेम देते आणि देवाचा आभास मला होतो, तसाच आभास मला माझ्या मुलीला देता येईल. याच्यासाठी मला मुलगी होऊ दे. देरे देरे योग्या धान ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नंदते. सगळे लोक लग्न करून जेव्हा सासरी जातात, आई बापांचं घर सोडून सासरी जातात, ते कशासाठी जातात? त्यांनाही माहेरचं प्रेम मिळतं, तसंच माहेरचं प्रेम मला द्यायला मिळायला पाहिजे, लेक पोटी आल्यानंतर द्यायला मिळायला पाहिजे, म्हणून जातात. हे तू लक्षात ठेव. या 2 ओव्यांमध्ये त्याने संबंध हे चित्रण स्त्रीच्या जीवनाचं केलेलं आहे, अत्यंत अप्रतिम आहे. पुढे त्याला देव दाखवून देत आहेत. त्या देव कुठे बरीसनी जो उरला, अरे उरीसनी माझ्या माहेरात समावला. हा संबंध विश्व व्यापून जो देव भरलेला आहे तो देव माझ्याकडे आहे, माहेरच्या प्रेमात माझ्या उरात बसलेला आहे. आणि तू ध्यान लावतोयस आणि तुझं माझ्या गाण्याने ध्यान बिघडतंय. तुला देव बघायचंय, मला देव मिळालेला आहे. याच्यासारखं उत्तर, सुंदर उत्तर त्याने दिलेलं आहे आणि त्या योग्याला निरुत्तर करून टाकलेलं आहे. त्या देवदर्शन फक्त काय माहेरच्या ह्याच्यातनच देतात असं नाहीये. त्याने देवदर्शन कित्येक ठिकाणी दिलेलं आहे. देवा पाऊस पाऊस तुझ्या डोळ्यातले आस. पावसाला ते त्याच्या डोळ्यातले आस म्हणतंय. देवा तुझा रे हारास, जीवा तुझी रे मिरास. पाऊस पडल्यानंतर देव भरभरून शेतीतनं देतं. शेतकरी आहे, भरभरून शेतीतनं देतात. म्हणून तुझा रे हारास म्हणजे तुझं तू आमच्यावर खैरात करतोय. आणि जीवा तुझी रे मिरास, आणि तशी शेती मिळाल्यानंतर आम्ही किती मिरासदार होतो, किती श्रीमंत होतो, हे सांगतायत. देव कुठे आहे? ते देव कर्मयोगात आहेत म्हणून त्या सांगतात. कसं आहे? ये रे ये रे ये रे ये रे माझ्या जीवा, काम पडल अमाप, काम करता करता देख देवाजीचं रूप. हा कर्मयोग सुद्धा त्यांनी याच्यात आणलेला आहे. एक अशिक्षित बाई आपल्याला कर्मयोग सुद्धा अशा सोप्या भाषेत सांगून जाते. देवाचं दर्शन त्यांनी जे शेतीतनं दिलंय ते फार सुंदर आहे. ऊन वाऱ्याशी खेळता, तुम्हाला हे तुम्ही सुद्धा ऑब्झर्व केलं असाल की ज्या वेळेला एखादं बी उगवतं तेव्हा काय होतं. ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून परगटले 2 पान. जेव्हा एखादं फूल बी उगवतं त्यावेळेला 2 पानं आलेली असतात. त्याला उगवतले परगटले 2 पानं, जसे हात जोडीस. हात जोडून असल्यासारखी ती पानं वाटताय. टाळ्या वाजवती पानं दंग देवाच्या भजनी, जसे करे ती करुण्या होऊ दे रे आबादानी. त्यांना वाटतंय की हे देवाची करुणा भागतायत आणि सांगतायत की आता सगळी सुबत्ता येऊ देत, आबादानी होऊ देत, सुबत्ता येऊ देत, हे सांगतायत. कुठे त्यांना देव दिसेल हे काही सांगता येत नाही. या ओव्यातनं त्याने 4 ठिकाणी असं आपल्याला देव दाखवत गेलेले आहे. आणि देव माणसात सुद्धा कसा होऊ शकतो, असू शकतो, हे सांगताना त्या म्हणतात. सदा जगाच्या कारणी चंदनापरी घसला, अरे स्वतःमध्ये त्याला देव दिसला दिसला. जो लोकांची कामं करतो, लोकांसाठी कामं करतो, लोकांसाठी आपलं हे झिजवतो, शरीर झिजवतो, तिथे त्याच्यात देव आहे असं समजावं. स्वतः झाला रे दगड घाव टाकीचा सोचला. स्वतः झाला रे दगड घाव टाकीचा सोचला,
अरे दगडामध्ये त्याले देव दिसला दिसला. एखादा जर शिल्पकार असेल तर तो हातात छिन्नी घेऊन दगडातनं देव करत असतो. त्याला काही समोर नसतं, पण त्याला दगडात देव दिसत असतो. जोपर्यंत त्याचा आकार येत नाही, जोपर्यंत तो पूर्ण देव होत नाही, तोपर्यंत त्याला नुसता देव दगडात दिसत असतो. हे त्यांना सांगायचंय. देव कुठे? आणि पुढे त्या अगदी आपल्या वेदांतातला एक सिद्धांत जो आपण सगळ्यांनीच सांगितलाय तो सांगतात. देव कुठे, देव कुठे तुझ्या बुबुया माझार, देव कुठे आभायाच्या आरपार. आपल्या संस्कृत वेदांतामध्ये सांगितलंय देव कसा आहे, हा विश्व व्यापून आहे, व्योमवद व्याप्त देह आहे. व्योमवद व्याप्त म्हणजे सबंध विश्व व्यापून आहे. देव कसा आहे तर सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. देव कुठे तुझ्या बुबुया माझार, तुझ्या बुबुळाच्या एका छोट्या छिद्रातनं सुद्धा जाणारा देव आहे. आणि देव कुठे आभायाच्या आरपार. वेदांत सुद्धा त्यांनी सांगून टाकला एका ओळीमध्ये. त्यांना खरोखरच आयुष्यामध्ये खूप भोगायला लागले. प्लेगाची साथ, 3 वर्षाचा दुष्काळ, आणि त्या दुष्काळातनं वर येण्यासाठी त्यांना फार कष्ट घ्यायला लागले. आणि त्यावेळेला त्या अत्यंत कष्टातून जाताना अशा वेळेला लोक जनरली हटून जातात, हरून जातात. तसे त्या गेलेल्या नाहीये. नशिबी दगड गोटे काट्या कुट्याचा धनी, पाया लागे ठेचा आले डोयाले पाणी. ही परिस्थिती सांगतात त्यांची. आणि दुसऱ्याच ओळीत म्हणतात, तुझ्या पायाने जाणं तुझा तुला रे जीव, लावणी पार आता तुझी तुलेची नाव. हे ताबडतोब स्वतःच्या मनाला समजवतात की या कठीण परिस्थितीतनं सुद्धा आपल्याला कसा मार्ग काढत जायचंय. या मनुष्य जीवनाचं विश्लेषण जे करतात ते फार सुंदर करतात. अशा या बाईला या सगळ्या संकटातनं जाताना 30व्या वर्षी वैधव्य आलं. हे वैधव्य मात्र त्यांनी कसं सहन केलं हे समजत नाही. पण त्यावेळचा जो त्यांचा विलाप आहे तो विलाप 2 गोष्टींसाठी मी इथे घेतलाय. एक, की एवढ्या मोठ्या संकटात सुद्धा आपल्या आयुष्याचं ध्येय काय असलं पाहिजे हे त्यांना माहिती आहे. परिस्थिती काय असणार आहे, कारण विधवेची परिस्थिती त्या काळात भयंकर घाणेरडी असायची. ती परिस्थिती काय असणार आहे आणि त्याला मी तर कसं तोंड देणार आहे, या सगळ्याचं विवरण त्यांनी केलंय. अगोदर ऐकूया आपण. लपे कर्माची रेषा हा विलाप आहे. ऐकूया. ची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुशीसाने गेलं कुंकू रेखा उघडी पडली. अरे नशिबा नशिबा लागे चक्कर पायाले, नशिबाचे नाव गिऱ्हेत फिरत राहिले. कुंकू पुसाला पुसाला उरला गोंधळ, तेच देईन नशिबाले आवतन. देव गेले देवा घरी, आठी ठेईसानी ठेवा, डोया पुढे 2 लाल, रडू नको माझ्या जीवा, रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची रे सवा. रडू हसवणे जरा त्यात संसाराची चव. जरी फुटल्या बांगड्या मन गटी कर तुटे मंगळ सुतर उरे गयाची शपथ. अरे रडता डोळे भराले आसू सरले आता हुंदके उडले. आसू सरले
माझे मलेच इसावा आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा नका नका या बाया नका करू माझी किवा झालं माझे समाधान आता माझा माले जीव आता माझा माले जीव आता माझा माले जीव राहो दोन लाल सुखी हेच देवाने मागण त्यात आलं रे नशिबा काय सांगे पंचागन नको नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू माझे दैव माले कहे माझ्या दारी नको येऊ माझ्या दारी नको येऊ माझ्या दारी नको येऊ जनरली असे प्रसंग जेव्हा येतात तर माणूस भविष्याकडे जातो, पंचांग बघतो, आपलं भविष्य हात दाखवतो. त्या एवढ्या कणखर आहेत की माझं भविष्य सांगणाऱ्याला सांगतात माझ्या दारी नको. मग काय करायचंय याला? याने आपल्या आयुष्याचं हेही सांगितलं, जरी फुटल्या बांगड्या मन गटी करत होतो. माझ्या हातातल्या बांगड्या फुटल्या तरी मनगटात करतो. परिस्थितीची जाणीव आहे. एक उभी याच्यातली इतकीच ती सुंदर आहे, जरी फुटल्या बांगड्या मन गटी करत होत तुटे मंगय सूत्र पुरे गळ्याची शपथ. मनगटात कर्तृत आहे, मंगय सूत्र गळ्याची शपथ. याच्यातनं त्या आपली स्वतःची परिस्थिती सांगतायत की जो धनी आहे तो नाही आहे, संरक्षण करता नाहीये. याच्या पुढे विधवेचं जीणं मला जगायचं आहे. त्यावेळेला सगळ्या प्रकारचे आरोप येणार, कामाचा डोंगर माझ्यावर पडणार, आरोपही होणार. आणि अशा वेळेला माझं संरक्षण करायचं आहे ते फक्त मलाच करायचं आहे. आणि ते कसं करायचंय तर गळ्याची शपथ घेऊन, उघड्या झालेल्या गळ्याच्या शपथ घेऊन फक्त मला माझं संरक्षण करता येईल. ह्या ते सांगतात. या गाण्यात दुसरंही आहे की कुणाकडनं सहानुभूती घ्यायची नाही. नका नका आया बया नका करू माझी किवूळ. सहानुभूतीवर जगायला सुद्धा त्या तयार नाही. माणसामध्ये जे चांगुलपणाचे गुण असले पाहिजेत, सहानुभूती नको, माझ्यामधलं कर्तृत्व, याच्यावर जगायचा हा संदेश त्या या विलापात सुद्धा देत आहेत. आणि आपलं आयुष्य पुढे कसं चालायचं हे बघतायत. दुःखाच्या क्षणात सुख कसं खेचून आणायचं हा कणखरपणा त्यांच्या स्वभावात दिसतो. आणि त्याच्यामुळे ही ओवी मी मुद्दाम तुम्हाला ऐकवायची. माणसांमधले सगळे जे काही गुणदोष आहेत ते त्यांनी फार सुंदर तऱ्हेने आपल्या ओव्यात गोठवलेले आहेत. अहंकार जेव्हा माणसाला असतो तेव्हा काय होत? अरे मी कोण आला माणसासी ताठा, सर्व्या दुनियेत आहे माझ्याहून कोण. अरे मी कोण मीपणाची मरी माय, देखाईची कशी तरा स्वतःलेच खाय. जेवढे तुम्ही अभिमान कराल, जेवढा मीपणा ठेवाल, तेवढा तुम्ही स्वतःचाच ऱ्हास करून घ्याल असं त्यांना सांगायचं आहे. आणि तो कसा, याचं एक उदाहरण देतात, रूपक देतात. फाट आता टराटर नाही दया तुफानाये, हाले कमळीचे पान सांगे केळीच्या पान. जरा वारा आला जोराचा की केळीचं पान मात्र फाटून जातं, कारण फार मोठं असतं. आणि बाभळीचं पण छोटं असतं, ते फक्त हलतं. आणि ते सांगतंय तुझा मोठेपणा आहे, त्याच्यात तुला फाटायला झालं बघ. तसंच माणसाला त्या मोठेपणाला, फार मोठेपणा जर अहंकार ठेवला, जरासा धक्का लागला तर त्याला चिडून त्याच्यावरची अहंकाराची अगदी वाट लागून जाते. हे त्यांना त्याच्यात सांगायचं. माणसाबद्दल आणखी त्यांचे दुर्गुण बघितले त्यांनी. माणूस मतलबी रे मानसा, तुले फार हावं तुझी हाकालेला आशा. मानसा तुझी नियत बेकार,
तुझ्याहून बरं गोठ्यातील जनावर. मतलबासाठी माणूस डोलये, विमानाच्या साठी कुत्रा शेपूट हलवे. सगळ्या जनावरांबरोबर माणसाची दुर्गुणी माणसांची त्यांनी तुलना करून दिलेली आहे. आणि शेवटी विचारतात, मानसा कधी वशील माणूस, लोभासाठी झाला मानसा रे काणूस. काणूस म्हणजे जाण्याशिवायचं कधी, आणि तुझं त्यात निरुपयोगी झालास. माणूस कधी होशील, माणूस चांगला माणूस कसा व्हावा याच्यासाठी दिलेलं आहे. पुढे त्यांनी एक विश्लेषण दिलंय, ते आपल्याकडे काय काय घडलं हे माणसाच्या दुर्गुणांमुळे. जेव्हा इमान सचोटी पापामध्ये रे बुडाली, तेव्हा याच माणसाने, जेव्हा इमान सचोटी पापामध्ये रे बुडाले, तेव्हा याच माणसाने किल्ल्या कुलूप घडले. किल्ल्या राहिल्या ठिकाणी जेव्हा तिजोरी फुटल्या, तेव्हा याच माणसाने लोखंडी. अतिशय सुंदर ओवी. जन्म मरणाचे फेरे, पुनर्जन्म, त्यांनी कुठला विषय सोडलेला नाही. माणसाच्या आयुष्याला जेवढे टच होतात, आपल्याला जेवढे नेहमी आपल्याही मनात जे शंका कुशंका येतात, त्या सगळ्यांचं निरसन जवळजवळ केल्यासारखं आहे. जन्म मरणाचे फेरे म्हणजे काय, पुनर्जन्म काय, याच्यावर सगळं लिहिताना त्याने एक सुंदर गाणं दिलेलं आहे. सासा त्यांचा आहे, जीव देवाने धाडला. जीव देवानं धाडला, जन्म मने आला, जमाल बोलावन मौत म्हणे मन गेला. दिस आला कमा मदिरात निजमदी गेली, मरणाची निज जाता जलमाची जाग आली. नाही सरल जीवा तुझ येन जाण. जसा घडला मुक्काम त्याले म्हणती रे जीन. जीव देवान धाडला, जन्म मने आला, जवाल बोलावन मौत म्हणे गेला. ऐक माझ्या जीवा पीडा येलाच कन्हन. देडे गांजल्याले हात त्याच ऐक रे म्हणन. हास माझ्या जीवास संसारात हास. पीडा संकटाच्या तोंडावर काय फास. जग माझ्या जीवास जगन तोलाच. उच्च गगनासारख धरत्रीच्या रे मोलाच. जीव देवान धाडला, जन्म म्हणे आला, जमाल बोलावन मौत म्हणे गेला. आला सास गेला सास, जीवा तुझ रे तंतर. जीवा तुझ रे तंतर. अरे जगन मरण एका सासाचं अंतर. ये रे माझ्या जीवा काम पडल माप. काम करता देख देवाचीच
गावात जशा ओव्या म्हटल्या जातात तशा तऱ्हेने हे आम्ही सादर करायचा प्रयत्न केला. त्यावर बसल्यानंतर ज्या आवाजात ज्या गावरान भाषेत ओव्या म्हटल्या जातात तसं हे सादर केलं. डोळे मिटून ऐकल्यानंतर इतकं सुंदर वाटतं. पहाटेच्या वेळेला जेव्हा ती जाती जपतात मी स्वतः ऐकले तर त्यावेळेला एक प्रकारची गुंगी येऊन जाते. आणि ह्यांच्या ओव्यामध्ये तर काय असं आहे, ह्याच्यात सगळं शास्त्रच सांगितलंय. त्यांनी जन्म म्हणजे काय, मरण म्हणजे काय, पुनर्जन्म म्हणजे काय, हे सगळंच सांगितलंय त्यांनी. मरणाची निज जाता जलमाची जागा आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही जन्मत नाही तोपर्यंत एक मरण नावाच्या निजेमध्ये असतात. हा पुनर्जन्म त्याने अगदी सहजपणे सांगून दिला. आणि तुम्ही ज्या वेळेला जगताय त्यावेळेला काय करा, पिढायलाचं कडणं म्हणजे लोकांसाठी तुम्ही काम करा. पिढायलाचं कडणं ऐका, त्या गांजल्याला हात द्या. दुसऱ्या वेळेला सांगतात आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर, अरे जगण मरण एका सासाचं अंतर. खरोखर ज्या वेळेला जन्मता तेव्हा श्वास घ्यायला सुरुवात करता, ज्या दिवशी श्वास थांबतो त्या दिवशी तुम्ही नसता. आणि याच्यामध्ये काय करा, तर ये रे माझ्या जीवा काम पडलं हमाप. याच्यात तुम्हाला काम करायचं आहे. काम करता करता देख देवाजीचं रूप. परत कर्मयोग आणून ठेवला नाही. काम करा आपल्या आयुष्यात काम. आणि ह्याच्यामुळे या अतिशय सुंदर ओव्यांचा आपल्याला मोह पडून जातो. परत परत वाचाव्याशा वाटतात, परत परत घोळवाव्याशा वाटतात. त्यांची कल्पनाशक्ती तर काय महाभयंकर होती. मी आता ही सगळी गाणी घेऊ शकत नाहीत त्यांची, म्हणून काही ठराविक ओव्या उचलून त्यांच्यावर मी हे केलेलं आहे. धरित्रीच्या कुशीमध्ये बियाणं निजली, वर्रे पसरली माती जशी शाल पांघरली. शेतीतले असल्यामुळे त्यांनी ती शाल पांघरली असे वाटत. धरतीवरील हिरवय गेली उडत उडत निळी झाली आवाया. खाली हिरवळ असते, वर निळ आकाश असतं, पण धरती मधली हिरवय गेली उडत उडत निळी झाली आवाया. कल्पनाशक्तीचा अतिशय सुंदर उपयोग केलेला आहे त्याने. वसांडली मोठ करे धोधो थायनात, उंदडत पाणी जसं तान पाळण्यात. वसांडली म्हणजे उलटी झाली, थायनात म्हणजे थारोळ्या. जेव्हा मोठ वर येते आणि त्याच्यातनं पाणी उपसलं जातं ते थारोळ्यात, त्यावेळेस ते उडतं. ते कसं उडतं, जसं तान पाळण्यामध्ये पाय हलवत असतं तसं उडतं. फार सुंदर कल्पना. पायीसनी जे रे लोकांचे यहवार खोटे नाटे, गोरी बाबळीच्या अंगावर आले काटे. गोरी बाबळीला काटे का, तर लोकांचे हे खोटे नाटे व्यवहार बघितल्यानंतर त्यांना काटे आले. आपल्यालाच दोष. त्यामुळे सरळ वागा. मानसा पारी माणूस राहतो रे येडा जाना, अरे होतो छापीसनी कोरा कागद शहाणा. माणसासारखा माणूस किती सांगितलं तरी शिकत नाही. पण एखाद्या कोऱ्या कागदावर तुम्ही 4 अक्षर छापलीत की तो ज्ञानी होऊन जातो. फार सुंदर उदाहरणं हे देतात आणि इतकं छान सांगतात. हे कसं काय चालतं, इतकं मन त्यांचं कुठे कुठे जातं. मनाचं हे स्वैरपणा कसा आहे असं एक दिवशी त्यांचं हे झाल्यानंतर मन म्हणजे काय याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि आपण तुम्हाला ते सगळ्यांना गाणं माहित आहे. त्या गाण्यातल्या 5 ओव्या फक्त माहीत तुम्हाला आहेत, कारण त्या हृदयनाथ मंगेशकर. आम्ही इथे 9 ओव्यांचं हे गाणं तुमच्या समोर आणि शुद्ध न करता सादर करणार आहोत. हाकल हाकल फिरी येत पिकावर, मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा. जसा वाऱ्यानं चालल्या पाण्या
भरल्या रे लाटा जसा वाऱ्यानं चालल्या पाण्या भरल्या रे लाटा मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण उंडा रल जस वारा बहादल उंडा रल जस वारा बहादल मन जहरी जहरी याच न्यारते तंतर मन जहरी जहरी याच न्यारते तंतर अरे उंच साप बरा चाले उतारे मंतर अरे उंच साप बरा चाले उतारे मंतर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता भत भुईवर गेलं आभायात आता भत भुईवर गेलं आभायात मन चपया चपया त्याले नाही जरा धीर मन चपया चपया त्याले नाही जरा धीर तटे भैसनी आलं धरतीवर तटे भैसनी आलं धरतीवर मन येवढ जसा खाकसचा दाना मन येवढ जसा खाकसचा दाना मन केवढ आभाय मायना मन केवढ आभायात भीमायना कस देल मना देवा आस नाही दुनियात कस देल मना देवा आस नाही दुनियात आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत आस कस मना देवा आस कस रे घडल आस कस मना देवा आस कस रे घडल कुठे जागेपणी तुले अस सपान पडल कुठे जागेपणी तुले अस सपान पडल देवा असं कसं म्हण असं कसं रे घडलं कुठे जागेपणी तुला मला वाटतं सबंध गाण्यात मनाचं एवढं मोहक वर्णन मला कुठे असलं तर विषारी असतं हे असतं ते असतं हे सगळं आलंय पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये इतका सवयीक आणली एवढं सौंदर्य आणलंय एवढा मधाळपणा आणलाय हे गाणं त्याच्यामुळे एवढं प्रसिद्ध हे गाणं संबंध ऐकताना परत परत ऐकताना कितीतरी तुम्हाला त्याच्यात अर्थ निघून करू शकता हे अर्थ काढत बसलं तर ह्याची डेप्थ समजते नुसतं वरवरचं गाणं नाहीये आता तेवढं मी करणार नाही कारण दुसरं एक गाणं आहे त्याच्यावर मी मात्र भाष्य जास्त करणार आहे म्हणून आता हे गाणं पुढे जाऊ दे सुखदुःखाच्या बाबतीत ते त्यांना कधी कुणाची सिंपती नको असते त्यामुळे दुःख कुणाला कधी दाखवू नका असते दुःख हे दाखवण्याची गोष्ट नाहीये त्याच्यामुळे फक्त तुम्हाला सिंपती सहानुभूती मिळते आणि त्या सहानुभूतीने तुम्ही लंगडे होता ही कधी कोणाची घेऊ नये आणि म्हणून काय करावं तर दुःख कधी कोणाला दाखवू नये सुख मात्र सगळ्यांना सांगावं
त्यांच्याशी शेअर करावं, त्यांनाही सुख द्या. माझे दुःख जशी अंधारली रात, माझे सुख हातातली काढत. म्हणजे जे दुःख आहे ते अंधाऱ्या रात्रीसारखे, अंधार कोणाला काही दाखवत, पण माझं सुख हातातली काढवा. शेतकरी आहे त्यामुळे हातातली काढवा म्हणजे सुका कडबा घेऊन जो जाळतात आणि त्याची मशाल करून घेऊन जातात, त्याला काढवा. ती काढवा तसं असलं पाहिजे. माझे दुःख तय घरात कोंढले, माझे सुख हाडल्या झुंबर टाक. म्हणजे सुख ज्या वेळेला आहे ते असं प्रदर्शित करा की सगळ्या लोकांना दिसू देत, सगळ्यांना माहीत पडू देत, त्याचा आनंद सगळ्यांना. पण दुःख असेल तर मात्र तळ घरात कुठून ठेवा, कुठेतरी मला समजू देऊ, हे सांगायचं. म्हणून मनुष्य जीवनाचा हा अभ्यास त्यांचा इतका आहे. आत्तापर्यंतच्या ज्या तुम्ही ओव्या ऐकताय त्या सगळ्या आपल्या जीवनाची अगदी निगडीत आहे. आपल्याला कर्मयोग माहिती आहे, ज्ञानयोग माहिती आहे. हा जवळजवळ मला वाटतं संसार योग इथं लागतायत, कारण संसारात राहून हे सगळं आपल्याला शिकवत आहे. माणसामध्ये खरोखर कनवाळूपणा असला पाहिजे हे सांगतात. नका म्हणू रे भिकारी, जरी तुम्ही नानावटी, जे तुम्ही श्रीमंत असलात तरी करा गुणाची कदर, घाला हात कनवटी. म्हणजे लोकांना पैसे ज्या तुमच्याकडे असतील तर कांदलेल्याला किंवा जे दारावर येतात तुमच्याकडे भिकारी सारखे किंवा गायरंग वगैरे येतात त्यांना द्या. मायम दुसरं नात्यांबद्दल सुद्धा त्यांनी एक गाणं ठेवलेलं आहे, बघण्यासारखं आहे. त्याच्यातली एक ओवी मी सांगतो. माय म्हणता होट होटाला दिले, आत्या म्हणता केवढे अंतर पडे, नात्यातला टिकता. अशा कितीतरी तुम्हाला ओव्या मिळतील की ज्याच्यामधनं त्यांनी अगदी हसता अशा रिलेशन्स बद्दल, नात्यांबद्दल फोड करून दिले. एवढ्या सगळ्या ओव्या ऐकल्यानंतर एक गोष्ट झाली. त्यांची एक आत्या होती, राजस आत्या म्हणून. त्याने विचारलं तू काय बाई, तू शिकली नाही, काही नाही, तुझा अक्षर ओळख नाही, आणि तू एवढी सगळी ओव्या वगैरे कशी काय बनवते, तुला काय. आणि त्यावेळेला ती उत्तर दिलेलं आहे, माझी माय सरस. या वाघदेवतेला घेऊन जन्माला आलेले आहेत. माझं तर म्हणणं असं आहे की यांना वाघदेवतेने बोट धरून जन्माला घातले. मी तुझ्या बरोबर असणार, तू माझ्या बरोबर चल. कारण आचार्य अत्रे म्हणतात यांच्या श्वासाबरोबर ओव्याच बाहेर येत. आचार्य अत्रेंनी म्हटलंय त्यांच्या प्रस्ताव. तसं त्या स्वतःला त्यांना जाण झाली की काय असं वाटावं, अशी ही ओवी किंवा हे गाणं आहे ओव्यांचं, माझी माय. माझी माय सरस्वती, माले शिकवते बोली, एक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात समावत मातीमध्ये उगवत. हरी देवाचं दर्शन झालं आप सुख, गिरिजात सूर्य बापा डाळे रूपाचं रूप.
तोंडातली चव पिंडामध्ये ठावते, पिंडामध्ये ठावते. माझी माया सरस्वती मला शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माया सरस्वती मला शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. ऐकलीत तुम्ही? गुपितं ऐकलीत? एवढी गुपितं सांगितली, पण खरोखर गुपिताची फोड झालेलीच नाही. मला नाही वाटत तेवढी झाली. या याच्यामध्ये माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात समावत मातीमध्ये होतो. त्या शेतकरी आहेत. दुसरी आहे देवाचं दर्शन झालं झालं आप सुख, विदितात सूर्य बाप्पा दावे अरूपाचं रूप. त्या काय सांगायला बघतायत? आपण कसे बनलो आहोत? आपण पंचतत्वातनं बनलेलो आहोत, पंचमहाभूतातनं बनलेलो आहोत. आपल्याला पंचेंद्रिय आहेत आणि शिवाय आत्मा आहे. आणि या सगळ्याचं ज्ञान सरस्वती देते, तिला गुपित सांगते. कसं? आपली जे पंचेंद्रिय आहेत त्यांचं आणि पंचमहाभूतांची त्यांनी सांगड घातलेली आहे. माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात समावत मातीमध्ये उगवतं. मातीत काम करतायत, पाऊस पडतोय, आप. हे पहिलं पंचतत्वातलं पहिलं आहे, आप. त्याचा स्पर्श होतोय, त्यांच्या अंगावर पाऊस पडतोय आणि त्या मातीत बघतायत, त्यालाही स्पर्श होतोय, मातीलाही. पाऊस, स्पर्श, मातीतलं उगवणं, सर्जन, हे सगळं दिसतंय की काय उगवलं जात आहे. हिरिदात सूर्य बाप्पा दावे अरूपाचं रूप. ते जे तेज आहे ते तेज माझ्या आत्म्यात आहे. म्हणजे पंच इंद्रियांबरोबर त्यांनी आत्म्यालाही घेतलाय आणि आत्म्यात ठेवलेला आहे. आप तेज तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामध्ये, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामध्ये. वारा हा वायू, आप तेज वायू. कानामध्ये कर्ण घेतला, त्यांनी एक इंद्रिय घेतलंय, एक पंचतत्वातलं तत्व घेतलंय आणि इतकं सुंदर रीतीने जोडलंय. हे बुद्धीचं समजायला ह्या ओव्यांचा खरोखर अभ्यास खोल जायला कितीतरी वेगवेगळे अर्थ तयार होतात. फुलामध्ये समावला धरत्रीचा परिमय. इथे धरित्री आली, आप तेज वायू पृथ्वी, हे पंचतत्व आलं, धरित्री आली. माझ्या नाकाले विचारा, म्हणजे इथे इंद्रिय आलं, नाक. आणि त्याच्यातनं मला याचा श्वास येतोय. कशाचा? धरित्रीच्या वासाचा, जो फुलातनं निघतोय. बरोबर आहे की झाड धरित्रीमधनं रस घेतोय, त्याच्यामधनं सुगंध फुलात येतोय आणि तो सुगंध माझ्यापर्यंत पोचतोय. कसं हे तयार झालेलं आहे त्यांचं नातं. हे सुंदरपैकी सांगताय. किती रंगविषयी रंग, रंग भरले डोळ्यात, डोळा आला. परत एक रंगविषयी रंग, रंग भरले डोळ्यात, माझ्यासाठी शिरी रंग, रंग खेरे आभाळ. आकाशही पंचतत्वातला आकाशातला, इंद्रियातला. आणि असं त्यांनी सगळ्यांचं एक करून एकमेकांशी जोडले. पंचेंद्रियांनी तुम्ही पंचतत्वाचा आस्वाद घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला सरस्वतीसारखं ज्ञान. हे खरं गुपित त्यांना सांगायचं आहे. याच्या किती सुंदर तऱ्हेने त्यांनी सांगितलंय. आणि याला समजायसाठी आपण हे परत परत जर वाचलं तर त्याच्यात खरोखरच मजा येऊन जाते. धरती मधल्या रसानं जीभ माझी संवादते, तेव्हा तोंडातली चव पिंडामध्ये ठाव घेते. हा पिंड म्हणजे धरती मधल्या रसानं, धरतीमधलं जे सगळं शोषण होतं त्याने पिकं येतात. त्या पिकामधनं मी काहीतरी खायला घेते, त्याची जी चव माझ्या तोंडात येते ती माझ्या पिंडाचा ठाव घेते, आत्म्यापर्यंत पोचते. हे त्यांना इथे सांगायचं आहे. म्हणजे आत्मा संतुष्ट व्हायचा असेल तर काय होतं? ही गुपित सरस्वती सांगते. हे ज्ञान
सरस्वती मला देते आहे आणि म्हणून माझ्या तोंडात नाही अशा ओव्या येतात. हे ज्ञान मला झालेलं आहे. इथे जवळजवळ त्यांना माहीत पडतंय की आपल्या बरोबर वाग्देवता सरस्वती आलेली आहे आणि त्यामुळेच आपल्यातनं ह्या सगळ्या ओव्या बाहेर. एक अशिक्षित बाई इतकं सुंदर तत्वज्ञान सांगू शकते याच्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. कधी कधी हीच गोष्ट ते अशा सांगायच्या का कशा येतात तुम्हाला ओव्या. जात्याला आपण जातं म्हणतो, त्याला तिकडे खानदेशामध्ये घरोटा म्हणतात. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पेठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं. ते आतून येतं, त्यांना बनवायला लागत नाही. आतापर्यंत आपण जे शब्द बघितले ते इतके सोपे सरळ साधे आहेत आणि त्यांनी अशा तऱ्हेने ठेवलेले आहेत की आपल्याला अर्थही चांगला समजून जातो. इतक्या सोप्या शब्दामध्ये ओव्या करणं आणि त्या इतक्या परिणामकारक करणं हे ह्यांच्याकडनं या ओव्यातनं शिकायला भेटतात. वाग्देवतेने खरोखरच त्यांच्यात ज्याने जन्म घेतलाय ते काही खोटं वाटत नाही. त्यांनी खूपशी अशी आणखी कविता लिहिली, आपल्या गाणी लिहिलेली आहे. शेतीशास्त्रावर त्यांनी 6 गाणी लिहिली. आला पाऊस, पेरणी, देव अजब गारुडी, कापणी, रगडणी, उपननी अशी 6 गाणी आहेत. त्याच्यातनं शेती कशी होते याचं वर्णन केलेलं आहे. शेतकरी असल्यामुळे केलेलं आहे. आला पाऊस, पाऊस पडल्यानंतरच पेरणी होते. त्या पेरणीमध्ये काय आहे, देव अजब गारुडी, याच्यामध्ये तर त्यांनी ते कसं उगतं, त्याच्या कुठल्या कुठल्या स्टेजेस आहेत, कशा कशा प्रकारे ते मोठं होत जातं अगदी पीक येईपर्यंत. मग कापणी येते. रगडणी म्हणजे त्याला त्याच्यातनं दाणे काढण्यासाठी रगडतात, त्याला मळणी म्हणतात काही ठिकाणी. उपननी म्हणजे असं रगडलेलं धान्य जेव्हा वाऱ्यावर लावतात त्याला उपननी म्हणतात. हे सगळं शास्त्र त्यांनी फार सुंदर तऱ्हेने दाखवलेलं आहे. सांगवेद, कर्मयोग, सगळ्या प्रकारचे योग त्यांनी आणि वेद, वेदांत, माया, ममता या सगळ्या काही भरपूर अशा त्या ओव्यात दिलेल्या आहेत. या पुस्तकात ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला मन खरोखरच तृप्त झाल्यासारखं होतं की त्यांच्या एक आणि हे काम किती तर फक्त 5 की 10 त्यांच्या ओव्या लिहिल्याच गेल्या नाहीत. आयुष्यात त्यांनी एवढ्या ओव्या रचल्या, त्या लिहिल्या गेल्याच नाही. सोपान देवाने ज्या लिहिल्या त्याच तेवढ्या याच्यातनं प्रसिद्ध झाल्या. जवळजवळ 90% काम त्यांच्या बरोबर स्वर्गस्थ झाले. मराठीचं हे भयंकर मोठं नुकसान आहे. कबीरांनी दोहे रचले, ते लिहिले गेले. तुकारामांनी अभंग, ते लिहिले गेले. लोकांनी लिहिले, पण यांचे लिहिले गेले नाहीत तर थोडं का हे समजत नाही. मसी कागज को छुयो नहीं, कलम गही नहीं हाथ, चारो युग का महटन, मुख से जनाई बात, असं सांगणारा कबीर. आणि बहिणात काय फरक आहे? कबीरात सगळीकडे सर्वत्र भारतात बहिणाई काही थोड्याफार लोकांना माहिती. बहिणाईंचं हे पुस्तक यायला, बहिणाई आपल्याही घराघरात यायला फार वेळ लागलाय, दुर्दैव आहे. त्यांच्याकडे आणखी एक सांगतो की त्यांच्याकडे केवढी तुम्ही सगळ्यांनी भजन ऐकलेलं आहे. येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीचा गंगा, इतुक्या सहित त्वाबा यावे माझे अंगणी दाखव, असं ते भजन सुरू. हे भजन एक दिवशी सोपानदेव गात होते आणि गाताना त्यांनी ऐकलं, म्हणायला लागले थांब, इथे काहीतरी अक्षरांची गर्दी होती. मला वाटतं हे संत धनाबाईंचं भजन असावं, प्रसिद्ध भजन आहे, अजूनही घातलं काय. ह्याच्यामध्ये काहीतरी अक्षरांची गर्दी झाली आहे. मग कुठे झाली आहे हे? अरे अशा होत्या किती, 2च होत्या ना. मग इथून क्या सहित असं काहीतरी तू म्हणालास, ते कसं इतकी ते गर्दी आहे. आई तू कसं म्हटलं असतील असं सोपानदेवाने विचारलं. त्यांनी ताबडतोब सांगितलं
अरे ते तिथे फक्त दोन्ही संघ घाल, दोघच होते. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, दोन्ही संघ तुम्ही यावे, माझे अंगणी नाकावे. आणि खरोखरच हे घालून बघा, तिथे इतकं गोड वाटत. अगदी साधे शब्द. ही साध्या शब्दांची जी किमया आहे ती त्यांच्यात. मला वाटतं मी खूप वेळ घेतोय. बहिणाबाईंचे हे सगळ्या ओव्या ऐकल्यानंतर एक नवा योग मिळतो आपल्याला वाचायला असं वाटते. आणि त्याचं नाव संसार योग. माणसानं वागावं कसं, कसा संसार करावा, सगळ्या वाचल्यानंतर आपलं काम कसं करावं, संसारात राहून. आपण कर्मयोग बघितला, राजयोग बघितला, ज्ञानयोग बघितला, पण संसार योग माहीत नव्हता. तो त्याने दिला. असं तुम्ही सगळे लोक एका गाण्यासाठी झाला असाल. ते गाणं त्याचं मी विश्लेषण करणार नाही, मला इथे ते थांबवणार आहे, पण ते गाणं तुम्हाला ऐकवणार आहे. कारण त्या गाण्यामध्ये फक्त 4 ओव्यांचं गाणं बनवून तुम्ही हृदयनाथ मंगेशकर. हे गाणं जवळजवळ 10 ओव्यांचं आहे. आणि हे 10च्या 10 ओव्यांचं आम्ही तुम्हाला सांगितलं. अरे संसार बरा संसार संसार, जसा तावा चुल्ह्यावर, आधी हाताने चटके, तेव्हा मिळते भाकर. बरा संसार संसार, खोटा कधी मानू नाही, राऊळाच्या कयसाले लोटा कधी म्हणू नाही. अरे संसार संसार, नाही रडन कुढन, येड्या गयातला हार, म्हणून नको लोढन. बरा संसार संसार, खिरा गेल्यावर तोड, एक तोंड मधी काढू, बाकी अवघा लागे गोड. बरा संसार संसार, म्हणून कोरे भिलावा, त्याले गोड भीम फूल, मधी गोडंब्याचा ठेवा. देखा संसार संसार, शेंगावर तूर काटे, अरे वर तूर काटे, मध्ये चिंते सागर गोटे. ऐका संसार संसार, दोन्ही जीवाचा विचार, ते तो दुःखाले होकार, अन सुखाले नकार. देखा संसार संसार, दोन्ही जीवाचा उधार, कधी नगद उदार, सुखा दुःखाचा बेपार. अरे संसार संसार, असा मोठा जादूगार, माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती भरदार. असा संसार संसार, आधी देवाचा इसार, माझ्या दैवाचा जोसार, मग जीवाचा आधार. बरा संसार संसार, जसा तावा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके, तेव्हा मिळते भाकर.
असा हा संसार योग आज ग्रंथास्वादच्या 50व्या कार्यक्रमामध्ये द्यायचा. कार्यक्रमामध्ये द्यायचा ज्यावेळा मुजुमदार साहेबांनी ठरवलं, खरोखरच मला बहिणाबाईंना श्रद्धांजली देण्यासाठी हा योग आपला 50वा कार्यक्रम. बहिणाईंचा पुण्यस्मरणाचा महिना डिसेंबर 3, 1951 त्या वारल्या. डिसेंबर मध्येच आपण प्रोग्राम करतोय आणि माझ्या आवडीच्या एका कवयित्रीला माझ्या हातनं एक श्रद्धांजली देण्याचा योग आला. त्याच्याबद्दल मी ग्रंथास्वादचा खरोखर आभारी आहे. मला वाटतं मी माझ्याच्याने जेवढं शक्य होतं तेवढं त्यांना गौरवायचा प्रयत्न केला. मला तो आवडला असेल आणि तुम्ही पर्यंत त्याच्यातला मेसेज पोचला असेल असं वाटतंय. नमस्कार. ग्रंथास्वाद कुटुंबीय नमस्कार. ग्रंथास्वाद जेव्हा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाकडून अमृत महोत्सवाकडे यशस्वी वाटचाल करतोय त्यावेळी ग्रंथास्वाद विषयी मला काहीतरी बोलण्यास सांगण्यात आलं आहे. खरं तर आजच्या कार्यक्रमाविषयी मला पहिल्यांदा सांगण्याची उत्सुकता आहे. अरुण काका, प्राजक्ता आणि दुर्गाला खूप खूप अभिनंदन. एखादा मराठीचा PhD झालेला प्रोफेसर एखाद्या कविता संग्रहावर ज्या विस्तृतरीते आणि सहज समजेल अशा भाषेमध्ये त्याचं वर्णन करत होते, तर ती एक झलक आपल्याला अरुण काकांच्या या वक्तव्यामधून आणि कार्यक्रमामधून मिळालेली आहे. आणि खूपच सुंदर बहिणाबाईंना त्यांचं जे पण काही 5 ते 10% काम आहे कविता आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अरुण काकांनी आज यशस्वीरित्या केलेलं आहे असं मी खात्रीपूर्वक सांगू शकते. एका अशिक्षित स्त्रीने जीवनाचं तत्वज्ञान, मर्म किती मार्मिक नैसर्गिक उदाहरणांमधून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि त्यांची ती अगदी साधी भोळी अहिराणी भाषा, तिचं झालेलं मराठीकरण जे आपल्यापर्यंत पोहोचतं आणि मग आपल्याला ते आवडायला लागतं, हे खरोखर एक दुःखद घटना पण म्हणायला हरकत नाही. कारण कदाचित बहिणाबाईंच्या या ओव्यांवर कोणी PhD केली तर त्याचा खूप गवगवा होईल, परंतु त्यांचं मूळ काम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आज अरुण काकांच्या या कार्यक्रमामधून आपल्यापर्यंत पोहोचलं आहे. तर आपले खास मी अभिनंदन करते. जेव्हा नवसारीहून बडोदा येथे 2 वर्षांसाठी माझे तात्पुरते वास्तव्य नक्की झाले, तेव्हा मला मनामध्ये एकच विचार आला होता की साहित्य, कला आणि संस्कृतीने समृद्ध असलेल्या शहरामध्ये मी जाते म्हणजे माझी साहित्य प्रेमाची ओंजळ भरभरून तर नक्कीच वाढणार. पेपरमध्ये ग्रंथास्वाद विषयी मी वाचलं, श्रोता म्हणून इथे आले. अरुण काका मुजुमदार, अरुण काका कुलकर्णी, भावे काका, मंदाकिनी ताई, कल्पना ताई ह्या सगळ्यांशी माझ्या ओळखी झाल्या. एक प्रकारची आत्मीयता निर्माण झाली. वयाचं अंतर सरलं गेलं आणि साहित्य प्रेमाने जवळ आलेली माणसं सहसा एकमेकांपासून लवकर दूर होऊ शकत नाही. ही अवचित भेटणारी आणि कायम मनात घर करून राहणारी माणसं आणि ग्रंथास्वादच्या निमित्ताने विविध पुस्तकांविषयी जेव्हा मला ऐकण्याचा लाभ मिळत होता आणि माझी साहित्य सृष्टीची ही सफर पुढे जात होती. त्यानंतर समिधा आणि श्यामची आई ह्या 2 पुस्तकांवर बोलण्याचे पण झाले. मला इथे माहेर पण अनुभवणारा एक खूप आपलेपणा जाणवतो. तो का असा मी विचार केला. तर मूळ महाराष्ट्रात मोठी झालेली, इथेच शिक्षण पण पूर्ण झालेली,
लहानपणापासूनच साहित्य, कला आणि संगीत यांचे बाळकडू मिळालेले होते. बऱ्याचशा नाटकांमधून पण कामं केलेली, त्यानंतर गुजराती नाटकांचं ट्रेनिंग घेऊन स्टेज शो पण केले. जाणता राजा बाबासाहेब पुरंदर यांच्या नाटकामध्ये पण काम करण्याची संधी मिळालेली. आणि बडोदा संस्थांचं लहान भावंड असं नवसारी शहर हे माझं सासर, आणि तिथे चालत असलेल्या 125 वर्ष जुन्या असलेल्या सयाजी लायब्ररीची मी कमिटी मेंबर आणि ट्रस्टी. इथे दर शनिवारी असाच एक उपक्रम चालतो, आणि त्यामुळे नवसारी सोडताना मला एकाच गोष्टीचं दुःख होतं की मी हे सगळे कार्यक्रम खूप मिस करणार आहे. परंतु इथे आल्यानंतर जेव्हा ग्रंथास्वाद विषयी मी वाचलं आणि इथे येण्यासाठी सुरुवात केली, त्यावेळी मात्र मला नवसारीची आठवण कमी येऊ लागली आणि इथलं माझं जगणं थोडंसं सुसह्य झालं. आणि ग्रंथास्वादचे कार्यक्रम ऐकायला येण्याचा खूप एक आनंद आणि आवड इथे मला जाणवत राहिली होती. ज्याच्या अंतरंगामध्ये अध्यात्म, वर्तनामध्ये काव्य आणि कर्मामध्ये विज्ञान आहे, असे मानवी आपल्याला बनायचे असेल तर आपल्याला साहित्य प्रेमी बनणं खूपच आवश्यक आहे. आपण कसं जगावं हे विज्ञान सांगतं, परंतु ते चांगल्या प्रकारे का जगावं हे साहित्य आणि कला आपल्याला शिकवते. आंतरिक समाधान, आनंद यांचा पोस्टल ऍड्रेस म्हणजे हे साहित्य संस्कार आहेत. आपण इथे येतो, परंतु त्याचबरोबर घरी जाताना आपल्या बरोबर एक पुस्तक घेऊन जात असतो, एक विचार बरोबर घेऊन जात असतो. इथे येणारा प्रत्येक वक्ता स्वतःचा 1 तास देतो, पण इज इक्वल टू अनेक तास या श्रोत्यांचे आपण घेत आहोत हे त्याला माहीत असतं, आणि म्हणून स्वतःच्या विषयाला, पुस्तकाला पूर्णतः न्याय देण्याचा तो प्रयत्न पण करत असतो. नाटकांमध्ये विषय वस्तूला अनुरूप नेपथ्य निर्माण करावं लागतं, परंतु मधुशालामधील बच्चनजींचे वातावरण निर्मिती असो, आनंदवन समिधामधून आपल्यापर्यंत पोहोचवायचं असो, किंवा मग मेघदूत कालिदासाचं आपल्याला इथे ऐकायचं असेल, तर अतिशय नैसर्गिकरित्या समृद्ध असलेल्या अशा वातावरणामध्ये ते पुस्तक आपल्यामध्ये शिरतं आणि आपण त्या पुस्तकामध्ये जात असतो. बऱ्याच वेळा जीवनामध्ये काही अविस्मरणीय घटना घडतात आणि त्या कायमसाठी हृदयावर कोरल्या जातात. समिधा विषयी बोलल्यानंतर बरेच श्रोते जेव्हा जवळ आले आणि मला अभिनंदन करत होते, त्यावेळी त्यांच्या तोंडातून अशी वाक्य आली की प्रत्यक्षात आनंदवनाला जाऊन आल्याचा अनुभव झाला, किंवा आता हे पुस्तक मला पुन्हा वाचावंसं वाटतं आहे, किंवा आपण ग्रंथास्वादची एखादी ट्रिप आनंदवनात काढू शकू का. त्यावेळी खरोखरच रोमांचित झाले होते. आणि श्यामची आईवर बोलत असताना स्टेजवरून आपल्या सगळ्यांच्या पाणावलेले डोळे आणि सगळ्यांना स्पर्शून गेलेली श्यामची आई बघून ती एक माझ्या आठवणींच्या पुंजीमधली खूप चांगली आठवण मला कायमसाठी लक्षात राहणार आहे. असं म्हणतात की टेक्नॉलॉजीने माणसं जवळ येतात, पण मला नाही वाटत आहे. आज आपण एक ग्रुप गोळा होतो, पण बहुतेक आपण स्वतःच्या मोबाईलमध्ये व्यस्त असतो. म्हणून मला असं वाटतं की टेक्नॉलॉजीने माणसं जग जवळ आलं आहे, आपल्याला माहिती जवळ येते, परंतु माणसं दुरावत आहेत, पण त्यांना जवळ आणण्याचं काम हे पुस्तक करते. म्हणून आज आपण सगळेजण इथे एका ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो आहोत. खास अभिनंदन तर ग्रंथास्वाद हा एक प्रोजेक्ट वर आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या टीमसाठी आहे. आज कोणतीही संस्था 50 प्रोग्राम पूर्ण करू शकते, त्याच्या पाठीमागे त्यांची वाटचाल, प्रयत्न हे बघितल्यावर आपल्याला खरोखर आश्चर्य वाटेल. इट इज अ टफ टास्क. परंतु आज यशस्वीरित्या 50 कार्यक्रम आपण पूर्ण करतोय, आणि माझी अशी इच्छा आहे की 100 तर आपण आरामात पूर्ण करू, आणि हा वटवृक्ष असाच वृद्धिंगत हो आणि त्याला तरुणाईची साथ लाभो. कारण आता माझ्या लक्षात येत आहे की थोडीशी आता त्याची साथ असण्याची जरूर पण आहे. तर अशा या कार्यक्रमातून आपला एक संस्कार, वाचनाचा संस्कार
पुढे वृद्धिंगत हो, असे कार्यक्रम समाजापर्यंत पोहोचो आणि ही समाजसेवा ग्रंथास्वादच्या निमित्ताने बडोदा शहरच नव्हे तर पूर्ण गुजरात आणि भारतामध्ये पसरो, अशी मी सदिच्छा व्यक्त करते. असतो ही वाटचाल आहे. आणि सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की ग्रंथालयाला पीपल्स युनिव्हर्सिटी म्हणणाऱ्या सयाजीराव महाराजांच्या प्रांगणात आपण बसून हा 50वा प्रोग्राम ऐकत आहोत. मी हा प्रोग्राम जसं आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलं तसं ॲब्सोल्यूट लोकशाहीच्या तत्वावर आहे. इथं कोणी उपाध्यक्ष नाही, अध्यक्ष नाही, ट्रेझरर नाही, सगळेच मेंबर्स आहेत आणि सगळेच कार्यकर्ते आहेत. पण तरी सुद्धा फार सुंदर आधार आम्हाला ह्या प्रोग्रामला मिळतो आहे तो 2 व्यक्तींचा, अरुण मुजुमदार आणि अरुण कुलकर्णी यांचा. आणि त्याबरोबरच मला असं वाटतं की ग्रंथाबद्दल आवड असणारी लोक, ग्रंथ ही ग्रंथाची चळवळ किंवा ग्रंथाबद्दलची आवड ही देशात कमी होत चालली असं आपण नेहमी म्हणतो. आणि असं असूनही ह्या प्रोग्रामला दिवसेंदिवस लोक वाढत चालली आहेत आणि वाढत जाणार आहेत असे आज तरी असं वाटतं आहे. या सगळ्या ग्रंथाची आवड असलेले आपण सगळे आहोतच, पण त्यात माझा अतिशय कौतुकाने उल्लेख करावासा वाटतो की महाराजा फतेसिंग म्युझियमचा स्टाफ की जो ह्याच्यातनं त्यांना काहीही मिळत नसतानाही अतिशय कौतुकानं, आनंदानं आणि प्रेमानं तुमच्या सगळ्यांच्या सोयीसाठी, आमच्या सोयीसाठी तत्परतेने इथं उभा राहतो. मला खरोखरच त्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं. तसंच अर्थात आमचे ट्रस्टी, गायकवाड घराण्याची लोक ज्यांनी आपल्याला ही जागा दिली आणि ह्या जागेचं आपण जे खरोखरच सोनं करतो आहोत त्याचंही ते कौतुक करतात. ह्या कार्यक्रमाच्या यशाचा भाग जो आहे तो सगळ्यांचाच आहे. पण आजचा कार्यक्रम जो यशस्वी करण्यासाठी प्रत्येक जणांनी थोडं कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. चित्राताईंनी रांगोळी काढली, 2 तास खाली बसून त्यांनी मेहनत केली. अरुणदादा, दोघे अरुणदादा, अरुण कुलकर्णी आणि अरुण मुजुमदार यांनी आजची सुंदर पार्टीचं आयोजन केलं. नाशिककर दादांनी आपल्याला सुंदर त्याचा एड करणार आहे. सगळ्यांचे आभार मानून मी एकच सांगते की अशीच ही वाचन प्रवृत्ती चालू राहावी अशी आपल्याकडनं अपेक्षा ठेवते. थँक्यू व्हेरी मच.